नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग आपली परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षांसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. इंडियन पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इतर सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर इथे चालू आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी क्विक रिव्हिजनसाठी आपल्याला इथं 29वी सुधारित आवृत्ती मिळत आहे. संपूर्ण तयारी, खूप सारे क्वेश्चन इथून कव्हर होतात, पण पुस्तक जे आहे ना त्या लेवलला तुम्ही व्यवस्थित वाचलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी कंबाईनची परीक्षा देतात, कंबाईनसाठी तुम्हाला इथं सेपरेट ठोकळा मिळत आहे. 27वी आवृत्ती आहे. गट ब, गट क. पुस्तकांचं वैशिष्ट्य काय आहे माहिती का? या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे 500+ वस्तुनिष्ठ प्रश्न मिळतात, जे की आयोगाच्याच लेवलचे आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे. आयोगाच्या लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते. तर याच पुस्तकातून आपण वन लाइनर सिरीज इथं कंडक्ट करत आहोत, जी तुमच्या एक्झामसाठी खूप जास्त उपयोगी पडेल. पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तर मिळतीलच, पण याच्या व्यतिरिक्त ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत. आपल्या बुक हाऊसला पण पुस्तकं तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे. ओके, चला. तर हे जे वन लाइनर आहेत ना, हे तुम्हाला दोन्ही ठोकळ्यामध्ये मिळून जातील. वन लाइनरचा फायदा काय होतो माहिती का? इथून तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट्स असतात ना, ते महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर होत असतात, ठीक आहे. ओके, बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला हायलाइट करून दिलेलं आहे की हे तुम्ही लक्षातच ठेवा. ओके, बघा, पहिला मुद्दा काय सांगितलाय? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समितीने 10 ऑगस्ट 1928 रोजी सादर केलेला अहवाल म्हणजे वस्तुतः देशाच्या राज्यघटनेच्या मसुद्याचा आराखडाच होता असं म्हणता येईल. वाक्यरचना तुम्ही बघा, इथं तुम्हाला राज्यघटनेच्या मसुद्याचा आराखडा म्हटलाय, अशी वाक्यरचना लोकसेवा आयोग वापरतं. ओके, आणि याला आपण, हा जो अहवाल होता हा पंडित मोतीलाल नेहरूंनी सादर केला होता, ठीक आहे. ओके, डेट पण तुम्हाला दिले, डेट वरती पण फोकस करा. सेकंड मुद्दा आहे इथं, भारताची घटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? असे जीके टाईपचे पॉइंट्स असतात ना, आयोग अधूनमधून सगळ्याच परीक्षांमध्ये विचारतं. लक्षात घ्या, ठीक आहे. तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आता होतं काय माहिती का, एक्झाम मध्ये हे आपल्याला इथं फार सोपं वाटतं. एक्झाम मध्ये पहिला ऑप्शन असतो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, ठीक आहे. दुसरा ऑप्शन असतो 2 वर्ष 12 महिने 18 दिवस, ठीक आहे. ओके, शफल करून टाकलं जातं जेणेकरून तुम्ही इथं कन्फ्युज व्हावात. ओके, तिसरा आहे मुद्दा, भारताच्या घटना समितीची निवड कोणी केली होती? आता आपण पुस्तक इतकं बारकाईनं वाचलेलं नसतं, त्याच्यामुळे इथं आपल्याला प्रॉब्लेम येतात. तर प्रांतिक कायदे मंडळ जे आहे ना, तर घटना समितीची निवड प्रांतिक कायदे मंडळांनी केलेली होती, ठीक आहे. चौथा मुद्दा बघा, सुरुवातीस भारतीय घटनेमध्ये 395 कलमे किंवा अनुच्छेद होते, ती डॅश डॅश भागामध्ये विभागली गेली होती. तर घटना जी होती ना आपली, सुरुवातीला 22 भागांमध्ये विभागली गेली होती, ठीक आहे. लक्षात ठेवा, किती भागांमध्ये? 22 भागांमध्ये. सध्या भारतीय घटनेमध्ये 467+ आर्टिकल्स आणि अनुसूचींची संख्या किती आहे? अनुसूचींची संख्या 12 आहे. लक्षात घ्या, भारतीय घटना एकूण किती भागामध्ये विभागली आहे? 25 भागामध्ये विभागली आहे. लक्षात घ्या. ओके, क्लिअर? चला, सुरुवातीला 22 भाग होते, नंतर 25 भाग झाले. भारतीय घटनेचं वर्णन कसं केलं जातं? संघराज्य असं केलं जातं. ओके, क्लिअर? तर भारताची जी घटना आहे, तर या भारताच्या घटनेचं वर्णन कसं केलं जातं? संघराज्य असं केलं जातं. आठवा मुद्दा आहे, कितव्या घटना दुरुस्ती अन्वये 9व परिशिष्ट भारताच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलं? ओके, तर इथं जर आपण बघितलं तर पहिली घटना दुरुस्ती जी आहे 1951 ला झाली होती. त्या 1951व्या घटना दुरुस्तीनुसार हे जे 9व परिशिष्ट आहे ना, हे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. 9वा मुद्दा आहे, भारतीय घटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कायद्यामध्ये न्यायालय बदल करू शकत नाहीत? लक्षात घ्या, तर घटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले जे कायदे आहेत ना, तर त्या कायद्यामध्ये न्यायालय काहीही चेंज करू शकत नाहीत, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. 10वा मुद्दा इथं आहे आपल्या, या घटना दुरुस्ती अन्वये 10व परिशिष्ट भारताच्या घटनेत समाविष्ट केलं गेलं. म्हणजे तुम्हाला इथं 9व परिशिष्ट बघा, 9वे परिशिष्ट आणि 10वे परिशिष्ट हे दोन्ही कोणत्या घटना दुरुस्तीनं? 9व परिशिष्ट जर म्हटलं तर पहिली घटना दुरुस्ती, 10व परिशिष्ट 52वी घटना दुरुस्ती 1985. ओके, क्लिअर?
73व्या घटना दुरुस्तीवरती आयोगाने कायमच क्वेश्चन विचारले. 1963 11व परिशिष्ट भारताच्या घटनेत समाविष्ट केलं गेलं. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 12व परिशिष्ट समाविष्ट केलं. तुम्हाला हे विचारले म्हणजे 11व परिशिष्ट 73वी घटना दुरुस्ती 1993, 12व परिशिष्ट 74वी घटना दुरुस्ती 1993. ओके, क्लिअर? तर हे वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन आहेत, पण काय होतं कधी कधी परफेक्शनच्या अभावामुळे काय होतं, कन्फ्युजन होतं. ठीक आहे. 12वा मुद्दा बघा. घटना दुरुस्तीनुसार भारतात आता 18 वर्ष वय पूर्ण असलेल्या कोणीही स्त्री पुरुषास नागरिकास मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. 61वी घटना दुरुस्ती विचारलेला आहे. 61वी घटना दुरुस्ती 18 वर्ष पूर्ण. हे दोनच मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. 13वा मुद्दा आहे भारताच्या राष्ट्रपतींचे आणीबाणीच्या काळातील अधिकार जर्मनीतील कोणत्या घटनेवरती आधारित आहेत? वायमर प्रजासत्ताक. ठीक आहे, लक्षात घ्या. तर राष्ट्रपतींचे जे इमर्जन्सीच्या काळातले जे अधिकार आहेत ना, ते जर्मनीतली जी वायमर घटना आहे ना, त्या घटनेवरती आधारित आहेत. 14वा मुद्दा बघा. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा व फ्रान्सच्या जनतेने मिळवलेली स्वातंत्र्याची सनद यांवर आपल्या घटनेतील डॅश डॅशची तरतूद आधारलेली आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इतर घटनांशी तुलना करून आपल्या घटनेचे मुद्दे विचारले जातात. हे आपल्याला काय करायचं आहे, इथं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट मुद्दा बघा. पुढचा मुद्दा आपण बघूया. डॅश डॅश यांनी भारत हे आगळ्या प्रकारचे संघराज्य असल्याचं म्हटलेलं आहे. हा जो भाग आहे ना, हा आयोगाला विचारायला फार आवडतो. लक्षात घ्या. अलेक्झांड्रोविच जे होते ना, त्यांनी सुई जेनेरिसिस हे जे सेंटेन्स आहे हे भारताच्या घटनेबद्दल किंवा भारताबद्दल काढलेला आहे. 16वा मुद्दा बघा. मालमत्ता मिळवणे. आता इथे शब्द फार महत्वाचे असतात. मिळवणे, बाळगणे, विल्हेवाट लावणे. एक्झाम मध्ये कन्फ्युजन होतं, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. तर मिळवणे, बाळगणे, विल्हेवाट लावणे हे स्वातंत्र्य आता 44व्या घटना दुरुस्तीनुसार काढून घेतलंय. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार काढून घेतलंय तेही तुम्हाला विचारलं जातं. आणि कलम 19 अन्वये बहाल करण्यात आलेल्या स्वातंत्र्याची संख्या आता किती आहे? फक्त 6 आहे. लक्षात घ्या. ओके. 17वा मुद्दा बघा. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची हमी देणारे आणि मूलभूत हक्कांवर गदा आली असता न्यायालयाद्वारे दाद मागण्याचा हक्क देणारे भारतीय घटनेतील डॅश डॅश कलम म्हणजे मूलभूत हक्कांचा आत्मा होय. ओके. आणि हे कलम रद्द करणं म्हणजे मूलभूत हक्कच रद्द करणं. लक्षात घ्या. तर बघा, इथं आपण जर बघितलं तर कलम 32 जे आहे ना, कलम 32, तर कलम 32 म्हणजे मूलभूत हक्कांचा आत्मा. आणि हेच जर कलम रद्द केलं तर काय, म्हणजे आपण दाद कोणत्या कलमाद्वारे मागू शकतो? जी आपल्या घटनेमध्ये नमूद केलंय की तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे जावा, तुम्ही हायकोर्टाकडे जावा. हायकोर्टासाठी आर्टिकल 226 आहे, बरोबर, पण तरी पण तर हे आर्टिकल जर काढलं तर मूलभूत हक्कांना काही अर्थ राहील का? नाही. ओके. भारतीय घटनेतील डॅश डॅश ही कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहेत. 25 ते 28 याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. अल्पसंख्याक नेक्स्ट बघा. नेक्स्ट मुद्दा काय आहे? नेक्स्ट मुद्दा आहे इथं आपल्याला राज्य 6 ते 14 वर्ष. बघा, इथं एरर टाकला जातो. 6 ते 14 वर्ष वयाच्या सगळ्या बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल असे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे असं तुम्हाला म्हटलंय? 21A. ओके. तर 21A वरती पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहे, त्याच्यानंतर पण आयोग क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली विचारणार. 23 नंबरचा क्वेश्चन आहे. कार्यकारी मंडळ, संसद आणि डॅश डॅश ही भारतीय संघराज्याची 3 महत्वाची अंग होत. न्याय संस्था, बरोबर. तर कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ याच्यामधला डिफरन्स समजून घ्या. संसद टॉपिक व्यवस्थित बघून घ्या, खूप मोठा टॉपिक आहे. आणि न्याय संस्था, तर भारताचं जे संघराज्य आहे
त्याची 3 महत्वाची अंग ही आहेत. ठीक आहे. ओके. पुढचा क्वेश्चन आहे पुढचा पॉइंट आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरवण्यासाठी संबंधित उमेदवार जो आहे त्याचं वय कमीत कमी किती पाहिजे, तर कमीत कमी 35 वर्ष पाहिजे. ठीक आहे. ओके. भारतीय घटनेतील कोणत्या कलमामधील तरतुदीनुसार राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदावरून कमी करता येतं? ओके. बघा, भारतीय घटनेतील कोणत्या कलमातील तरतुदीनुसार राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे कमी करता येतं असं म्हटलंय, तर कलम 61. ठीक आहे. तर कधी आर्टिकल विचारतील, कधी तरतूद विचारतील. ही जी पद्धत आहे ना, ही पद्धत फिक्स नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, तरतूद पण लक्षात ठेवायचे, आर्टिकल पण लक्षात ठेवायचे. म्हणजे तुम्हाला महाभियोग या पॉइंट वरून जरी आयोगाने क्वेश्चन विचारला तर आयोग तुम्हाला तिथं आर्टिकल टाकू शकतं. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी जवळजवळ तुम्हाला 8 ते 10 फॅक्ट विचारल्या जातात. ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. उपराष्ट्रपतींची जी निवड आहे कोणाकडून होते? आपण काय करतो, राष्ट्रपती टॉपिक तर करतो, पण उपराष्ट्रपती टॉपिककडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं. तर उपराष्ट्रपतींची जी निवड आहे संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्यांकडून होते. दोन्ही गृहातले सदस्य. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, राष्ट्रपतींची निवड आणि उपराष्ट्रपतींची निवड दोन्ही निवड कंपॅरिझन करायचे. कारण का, राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्य इन्व्हॉल्व होतात का, उपराष्ट्रपतींच्या निवडीमध्ये होतात, मग राष्ट्रपतींच्या निवडीमध्ये होतात का, असे क्वेश्चन तुम्ही काय करायचे, तुम्ही स्वतःला विचारायचे आहेत. बरोबर. जेणेकरून तुम्हाला काय होईल, इथं लक्षात येऊन जाईल. कसं असतं माहिती का, जर तुम्ही कंपॅरिझन करून अभ्यास केलात ना तर त्या अभ्यासाचा फार जास्त फायदा होतो. लक्षात घ्या. ओके. चला पुढे जाऊया आपण. पुढचा मुद्दा बघून घ्या. नेक्स्ट मुद्दा आहे आपला राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदांची मुदत किती वर्ष असते असं तुम्हाला म्हटलेलं आहे. ओके, क्लिअर. तर या पदांची जी मुदत असते ना ती 5 वर्ष असते. आता तुम्ही म्हणाल मॅडम एवढं सोपं काय आयोग विचारतो का? बघा, आयोग कधी काय विचारेल सांगता येत नाही, पण तुमची रिव्हिजन आणि परफेक्शन जर नसेल तर मात्र इथं थोडेसे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्ही कशा करा, व्यवस्थित इथं रिवाइज करून घेतल्या पाहिजेत. क्लिअर. चला नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. देशाच्या वतीने युद्ध पुकारण्याचा अथवा युद्ध संपुष्टात आणण्याचा घटनात्मक अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. ठीक आहे. ओके. तर देशाच्या वतीने युद्ध पुकारायचं आहे, युद्ध संपवायचं आहे, हा घटनात्मक अधिकार राष्ट्रपतीला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र ठरण्यासाठी संबंधित उमेदवार हा राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा लागतो. त्याचं वय किती असावं लागतं? 35 वर्ष. लक्षात घ्या. बघा, इथं निवडून यावा लागतो निवडणुकीस, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये निवडून यावा लागतो का नाही, पात्रता पाहिजे. लक्षात घ्या. तर तो सदस्य राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा लागतो आणि इथे 35 वर्ष वय पूर्ण पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. पुढचा मुद्दा बघा. डॅश डॅश हे उपराष्ट्रपती शपथ देतात. कोण देतात? राष्ट्रपती देतात. उपराष्ट्रपती बद्दल इथं मुद्दे दिलेत बघा. उपराष्ट्रपतीस आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने कोणाकडे द्यावा? राष्ट्रपतींकडे द्यावा. ठीक आहे. ओके. एखाद्या कारणास्तव राष्ट्रपतीचं पद जर रिक्त झालं तर किती महिन्याच्या कालावधीत ते भरणं आवश्यक ठरतं? तर 6 महिन्याच्या कालावधीत. ठीक आहे. डॅश डॅश हा राष्ट्रपती व मंत्रिमंडळ याच्यातील महत्वाचा दुवा असतो. पंतप्रधान जो आहे तो पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधील महत्वाचा दुवा असतो. ठीक आहे. कीस्टोन ऑफ द कॅबिनेट आर्च या शब्दात डॅश डॅशचं वर्णन केलं जातं. कोणाचं? पंतप्रधानांचं वर्णन केलं जातं. ओके. 35 नंबरचा मुद्दा बघा. केंद्र शासनाच्या कारभाराविषयीची माहिती, केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कोण राष्ट्रपतींना कळवतं? पंतप्रधान राष्ट्रपतींना कळवतं. ओके. आणि राष्ट्रपती संदर्भातील पंतप्रधानांची ही जी कर्तव्य आहेत ना, ही घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलेत असं तुम्हाला म्हटलंय. ठीक आहे. ओके. आता इथं तुम्हाला कलम विचारले त्यांनी डायरेक्ट. तर आपल्याला जर इथं बघितलं तर तुम्हाला काय करायचं आहे, कलम तुम्हाला असंही देतील 78. ठीक आहे. 7 आणि 8 78. ठीक आहे. किंवा असंही लिहून देतील 78. ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा.
डॅश डॅश हा अंदाजपत्रक तयार करून ते संसदेपुढे मांडतो. कोण मांडतो? केंद्रीय अर्थमंत्री. ओके. डॅश डॅश हा लोकसभेचा नेता असतो. कोण लोकसभेचा नेता असतो? बघा, पंतप्रधान असतो. बरोबर, पंतप्रधान लोकसभेचा नेता असतो. सिंपल आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील जो सदस्य संसदेचा सभासद नसतो त्याला किती महिन्याच्या आत संसदेवर निवडून यावं लागतं? 6 महिन्याच्या आत. लक्षात घ्या, 6 महिन्याच्या आत काय करावं लागतं? संसदेवरती निवडून यावं लागतं. ठीक आहे. बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र विद्रोह या कारणाकरता कोणत्या कलमान्वये, कलम 352 अन्वये राष्ट्रपती आणीबाणी जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. आतापर्यंत अशा प्रकारे किती वेळा असे क्वेश्चन खूप रेअर विचारले जातात. तुम्हाला काय विचारतील? तुम्हाला कलम विचारतील. बाह्य आक्रमण, सशस्त्र विद्रोह या शब्दांमध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करतील. बाकी तुम्हाला किती वेळा वगैरे शक्यतो तर विचारत नाहीत बरं का. संसदेचे डॅश डॅश संसदेचे कनिष्ठ सभागृह. सोपं आहे, हे काही रिवाइज करण्यासारखं पण नाहीये. 42 नंबरचा पॉइंट बघा, महत्वाचा आहे. एखाद्या राज्यात आर्थिक आणीबाणी जारी करण्याचे अधिकार कोणाला आहेत? राष्ट्रपतींना आहेत. बरोबर. कलम 360 मध्ये या तरतुदीचा राष्ट्रपतींनी किती वेळा वापर केला असं म्हटलेलं आहे? ओके. बघा, एकदा पण नाही. आर्थिक आणीबाणी एकदा पण नाही. ठीक आहे. डॅश डॅश या वर्षी देशात प्रथमच कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी जारी केली गेली. कधी? 1962. ठीक आहे. तर 1962 या वर्षी देशात पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी जारी केली गेली. ठीक आहे. केंद्र राज्य संबंधासंदर्भात डॅश डॅश आयोगाचा अहवाल महत्वपूर्ण मानला जातो. कोणत्या आयोगाचा? सरकारी आयोग. सरकारी आयोगावरती आयोगाचे क्वेश्चन तर खूप जास्त आहेत. सरकारी आयोगाच्या शिफारसी सुद्धा विचारल्या जातात आणि सगळ्या शिफारसी करून घ्या, म्हणजे जेवढ्या काही एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत तेवढ्या सगळ्या शिफारसी. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा बघा, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? यांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत. ठीक आहे. ओके. कोणाला आहेत? राष्ट्रपतीला आहेत. 42वी घटना दुरुस्ती जी आहे, 42व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा? 6 वर्षाचा करण्यात आला होता. ठीक आहे. पण कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये तो पुन्हा 5 वर्षाचा करण्यात आला? तर इथे काय होतं माहिती का, उलट करून दिलं जातं फक्त. म्हणजे कसं दिलं जातं बघा, इथं 42 दिले की नाही, 42च्या ठिकाणी 44 आणि 44च्या ठिकाणी 42, फक्त इतके चेंजेस केले जातात. तर या घटनेनुसार 6 वर्षाचा करण्यात आला होता. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 42व्या घटना दुरुस्तीनुसार 6 वर्ष, पुन्हा 44व्या घटना दुरुस्तीनं 5 वर्ष. हेच तुम्हाला शब्दांमध्ये मांडून दिलेलं आहे आणि इथं फक्त आपल्याला कन्फ्युजन होतं. ओके. नेक्स्ट मुद्दा बघा, आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा जो कार्यकाळ आहे तो जास्तीत जास्त किती वाढवू शकते? जास्तीत जास्त 1 वर्ष वाढवू शकते. ठीक आहे. किती वर्ष? 1 वर्ष. संसदेच्या अधिवेशनासंदर्भातील घटनात्मक तरतुदी पाहता संसदेची वर्षातून किमान किती अधिवेशनं होणं आवश्यक असतं? 2 अधिवेशनं. बरोबर. घटनात्मक तरतुदीनुसार जर तुम्ही बघितलं तर संसदेची वर्षातनं 2 अधिवेशनं तरी झाली पाहिजे. लक्षात घ्या. आणि संसदेच्या दोन्ही गृहातील मिळून नॉमिनेटेड सदस्यांची एकूण संख्या जास्तीत जास्त किती होऊ शकते? 14. हा मुद्दा लक्षात ठेवा बरं का, अजूनपर्यंत कधी विचारलेला नाहीये. कोणतं स्थायी सभागृह आहे? माहिती आहे, राज्यसभा आहे. बरोबर. राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किती वय पाहिजे? 30 वर्ष. लक्षात ठेवा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण विसरल्या जाऊ शकतात. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात? एक आयोग कधी असं देतं बघा, 1/3, 1/2, 1/4 आणि कधी लिहून देतं 1/3. फक्त याची माहिती आपल्याला पाहिजे. राज्यसभा जरी स्थायी गृह असलं तरी राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष. ओके. उपराष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये राज्यसभेच्या अध्यक्षांचं काम कोण सांभाळतं? राज्यसभेचे उपाध्यक्ष सांभाळतात. ओके. क्लिअर. घटनेच्या 8व्या परिशिष्टात नमूद केलेल्या
कोणत्या परिशिष्टात? 8व्या परिशिष्टात. त्याच्यावरती कायम क्वेश्चन आलेला आहे. भारतीय भाषांची संख्या 22 आहे. सुरुवातीला 14 होती आणि इथल्याच घटना दुरुस्त्या तुम्हाला विचारल्या जातात. ओके. भारतीय घटनेच्या कितव्या कलमामध्ये धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे? 110व कलम. ठीक आहे. ओके. कोणत्या कलमामध्ये? 110व्या कलमामध्ये. लोकलेखा समिती ही डॅश डॅश आहे. कसली समिती आहे? लोकलेखा समिती ही संसदीय समिती आहे. लक्षात घ्या. कसली समिती आहे? संसदीय समिती आहे. क्लिअर? राष्ट्रीय एकात्मता परिषदेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? पंतप्रधान भूषवतात. लक्षात घ्या. राष्ट्रीय एकात्मता परिषद जी आहे ना, तर या एकात्मता परिषदेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? पंतप्रधान भूषवतात. ठीक आहे. त्याच्यावरती क्वेश्चन येतात बघा, फक्त आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मुद्दा बघा, राष्ट्रीय हे बघितलेलं आहे. भारतातील स्वतंत्र अशा न्याय यंत्रणेस न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार आहे. क्वेश्चन आलाय. न्यायालयीन पुनरावलोकनावरती खूप वेळा क्वेश्चन आलाय. आणि हा अधिकार म्हणजे कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांची आणि कार्यकारी सत्तेने केलेल्या कृतींची घटनात्मकता तपासून पाहण्याचा अधिकार. ही जी वाक्यरचना आहे ना, ही वाक्यरचना लक्षात ठेवा. आता तर कायदे मंडळाने केलेल्या कृती देतील आणि कार्यकारी सत्तेने केलेल्या कायदे देतील. झालं की नाही? कन्फ्युजन आपलं होतं असं. लक्षात घ्या एक्झाम मध्ये. डॅश डॅश हा पंतप्रधानांचा सर्वात महत्वाचा अधिकार होय. तर त्याच्या हातातील एक अत्यंत प्रभावी अस्त्रच आहे राष्ट्रपतींना लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणं. ओके. काय करतात माहिती का? पंतप्रधान बरखास्तीचा सल्ला देतात आणि हे अस्त्र आहे त्यांच्या हातातील. लक्षात घ्या. डॅश डॅश हा केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. बरोबर. डॅश डॅश हा केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. कोण असतो? पंतप्रधान. ओके. पंतप्रधान केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. घटनात्मक तरतुदीचा भंग केल्याच्या कारणावरून डॅश डॅश द्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून कमी करता येतं. महाभियोगाद्वारे. ओके. बघा, घटनात्मक तरतुदीचा भंग केल्याच्या कारणावरून डॅश डॅश द्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना कमी करता येतं. महाभियोग. ठीक आहे. म्हणजे रिझन काय आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. लोकसभेचा सदस्य म्हणून पात्र ठरण्यासाठी वय किती पाहिजे? वय पाहिजे 25 वर्ष. ठीक आहे. आता इथं सभापती पदासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी किती पाहिजे बघा? 25 वर्ष. ठीक आहे. सदस्य पण 25 वर्ष इथं बघा आणि सभापती पण 25 वर्ष. सभापतींना राजीनामा द्यायचा आहे, कुणाकडे देणार? उपसभापतीकडे देणार. लोकसभेच्या उपसभापतींना राजीनामा द्यायचा आहे, कुणाकडे देणार? लोकसभेच्या सभापतीकडे देणार. ठीक आहे. संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीत घटना दुरुस्ती विधेयक संमत करता येत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. संयुक्त बैठक इम्पॉर्टंट आहे, घटना दुरुस्ती विधेयक इम्पॉर्टंट आहे. तर हे दोन्ही इथं घटना दुरुस्ती विधेयकासाठी संयुक्त बैठक असते का? नाही. लक्षात घ्या. तर बरोबर ठरेल. ओके. एखाद्या लोकसभा सदस्याच्या पात्रतेसंबंधी जर विवाद निर्माण झाला, कोण घेतो त्याच्यावरती निर्णय? निवडणूक आयोग घेतो? नाही. लोकसभेचे सभापती घेतात. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती सामान्यतः किती वर्ष पदावर राहतात? 5 वर्ष. डॅश डॅश हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. कोण? राज्यपाल. घटक राज्याचे कार्यकारी आदेश कोणाच्या नावे काढले जातात? राज्यपालांच्या नावे. राज्याच्या ॲडव्होकेट जनरलची नेमणूक कोणाकडून केली जाते? राज्यपालांकडून. ओके. डॅश डॅशची संमती मिळाल्याशिवाय विधेयकाचं राज्य शासनाच्या कायद्यात रूपांतर होत नाही. राज्यपालांची संमती. तर हे सगळे राज्यपालांशी रिलेटेड जे पॉइंट आहेत ते लक्षात घ्या. भाषावार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 या अन्वये भारताची विभागणी कशामध्ये करण्यात आली? 14 राज्य आणि 6 संघराज्य प्रदेश. आता इथं तुम्हाला जे भाषावार राज्य पुनर्रचना अधिनियम दिलाय ना, आयोगाची पुढची पद्धत मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला इथे हे भाषावार राज्य पुनर्रचना अधिनियम आधी समजून घ्यावा लागेल. आतापर्यंत फक्त विभागणी विचारत होते. आता तुम्हाला हा राज्य पुनर्रचना अधिनियम सुद्धा विचारतील. त्याच्यामधले एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा आयोगाकडून विचारले जाऊ शकतात. ओके. 75 नंबरचा पॉइंट बघा, डॅश डॅश हा केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामधील महत्वाचा दुवा असतो. कोण? राज्यपाल. ठीक आहे. धन विधेयक
डॅशच्या शिफारशीशिवाय विधानसभेमध्ये मांडता येत नाही. कोणाच्या? राज्यपालांच्या. ओके. राज्यपालाचं पद रिक्त झाल्यास त्याचा कार्यभार कोण सांभाळतो? संबंधित राज्याचा मुख्य न्यायाधीश. लक्षात घ्या, जर राज्यपालाचं पद रिक्त झालं तर त्याचा कार्यभार कोण सांभाळतं? संबंधित राज्याचा मुख्य न्यायाधीश. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा बघा, घटक राज्याच्या डॅशचा राजीनामा. घटक राज्याच्या कुणाचा राजीनामा? बघा, घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे घटक राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. ठीक आहे. आणि घटक राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते? 5 वर्ष असते. लक्षात घ्या. राज्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून यायचा आहे, उमेदवाराचं वय किती पाहिजे? कमीत कमी 25 वर्ष तरी पूर्ण लागतात. ठीक आहे. राज्याच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी किमान पात्रता वय किती पाहिजे? 30 वर्ष पाहिजे. ओके. फक्त तुम्हाला काय करायचं माहिती का, तुम्हाला वाचताना राज्य विधानसभा दिले, लोकसभा दिले, राज्यसभा दिले, विधान परिषद दिले, काय दिले हे फक्त तुम्हाला केअरफुली वाचायचं आहे. घटक राज्यांच्या डॅशला स्थायी सभागृह म्हणतात, विधान परिषदेला. ओके. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहता येतं? बघा, हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत ना, तर त्यांना वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावरती राहता येतं. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, उच्च न्यायालयाच्या तर आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा. तर याच्यानंतर आपण इथं पुढचा मुद्दा बघतोय, महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे. उच्च न्यायालयाची खंडपीठ. बघा, खंडपीठ विचारली जातात एक्झाम मध्ये, औरंगाबाद, नागपूर आणि पणजी. ओके. स्पेसिफिक आपण इथं महाराष्ट्राशी संबंधितच पॉइंट्स बघत आहोत. नेक्स्ट आपण पॉइंट बघूया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते कमी करता येत नाहीत असे विधान परीक्षेमध्ये असतात. पहिलं विधान असतं, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते कमी करता येत नाहीत. दुसरं विधान असतं, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते कमी करता येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा 2 ऑप्शन दिले जातात खाली, की कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं विधान चुकीचं आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे. ते संबंधित राज्याच्या कशातून दिले जातात? बघा, एकत्रित आणि संचित निधीमधून. ओके, क्लिअर. तर प्रत्येक पॉइंट वरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही इथे व्यवस्थित वाचून घ्या. भारताचे संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, खाणी, आयकर हे विषय घटनेच्या परिशिष्ट 7 मधील कोणत्या सूचीत नमूद केलेले आहेत? बघा, भारताचा संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, खाणी आणि आयकर हे जे विषय आहेत हे घटनेच्या परिशिष्ट 7 मधील केंद्र सूचीमध्ये नमूद केलेले आहेत. ओके, क्लिअर. 89 नंबरचा मुद्दा आहे, शिक्षण, कुटुंब कल्याण, वीज, वने हे जे अशा टाईपचे क्वेश्चन आहेत ना, कंबाईनला पण विचारले जातात, राज्यसेवेला पण विचारले जातात. ठीक आहे. तर शिक्षण, कुटुंब कल्याण, वीज, वने हे विषय घटनेच्या परिशिष्ट 7 मधील कशामध्ये दिलेले आहेत? समवर्ती सूचीमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. ओके. 90 नंबरचा पॉइंट बघा, पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य, शेती हे विषय घटनेच्या परिशिष्ट 7 मधील कोणत्या सूचीमध्ये नमूद केलेले आहेत? तर राज्य सूचीमध्ये नमूद केले. ठीक आहे. ओके. 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये डॅश डॅश हे विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले. तर कोणते विषय आहेत जे राज्य सूचीमधून समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आले? शिक्षण आहे, वने आहे, प्राणी पक्ष्यांचं संरक्षण, वजन आणि मापे, न्यायिक प्रशासन. ओके. तर इथं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय वगळून. 92 नंबरचा पॉइंट आहे, राष्ट्रपती जेव्हा डॅश डॅश या कलमा, आणीबाणी टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तर राष्ट्रपती जेव्हा 352 या कलमा अन्वये आणीबाणी पुकारतात तेव्हा घटनेतील 19वा कलम आणि त्याच्या अंतर्भूत असलेली 6 स्वातंत्र्य आपोआप रद्दबातल ठरतात. ओके. जर 352 अनुसार जर त्यांनी आणीबाणी पुकारली तर हे जे स्वातंत्र्य आहेत ना, हे आपोआप रद्दबातल ठरतात. 93 नंबरचा पॉइंट बघा, राज्य विधिमंडळाच्या कोणत्या गृहाला वरिष्ठ गृह असं संबोधलं जातं? तर इथं वरिष्ठ गृह जरी विधान परिषदेला, बघा, राज्य विधिमंडळ विचारलंय हे तुम्ही लक्षात घ्या, तरी महत्व कसं असतं? दुय्यम असतं. ओके.
महाराष्ट्र राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? एका मार्काला कंबाईनला क्वेश्चन जातो हा. महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर किती दिले? बघा शब्द महत्वाचे काय आहेत? लोकसभा, राज्यसभा. 19. ओके. सध्या भारतामध्ये किती उच्च न्यायालये कार्यरत आहेत? तर किती आहेत? 25 उच्च न्यायालये कार्यरत आहेत. ठीक आहे. 1 जानेवारी 2019 पासून कोणत्या राज्यामध्ये नव्याने स्वतंत्र उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे? सगळ्या उच्च न्यायालयांची तुम्हाला लिस्ट माहित पाहिजे, त्यांचा स्थापना दिनांक पण तुम्हाला माहित पाहिजे. आंध्र प्रदेश. ओके. 15वी घटनादुरुस्ती तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. 15वी घटनादुरुस्ती 1963 अनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 इतकं करण्यात आलेलं आहे. तुम्हाला इथे घटनादुरुस्तीमध्ये एरर दिला जाऊ शकतो किंवा 62 वरून 60 असं उलट दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे वाचताना तुम्ही थोडंसं काय करा, केअरफुली वाचा. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर महत्वाच्या टिपा तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातात. याच्यामध्ये पहिली टीप आपण व्यवस्थित समजून घेऊया. डेट वरती फोकस करा. 29 जुलै 1934 काँग्रेस पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घटना समितीच्या मागणीस प्रथमच औपचारिक स्थान मिळालं. आता इथं तुम्हाला ही जी डेट आहे ती डेट लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1940 ला काय झालं बघा, म्हणजे टाइमलाईन आपल्याला माहित पाहिजे. 1934 ला काय झालं, काँग्रेस पक्षाची जाहीर सभा, घटना समितीच्या ज्या मागण्या होत्या ना, तर या घटना समितीच्या मागणीला पहिल्यांदाच औपचारिक स्थान मिळालं. ठीक आहे. 1940 मध्ये काय झालं बघा, 1940 मध्ये ब्रिटिश सरकारच्या ऑगस्ट घोषणेमध्ये ब्रिटिशांनी या मागणीला काय केली, मान्यता दिली. ही तुम्हाला सिक्वेन्स लॉ मध्ये विचारतो. ऑगस्ट घोषणा. ओके. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.B. अलेक्झांडर याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. त्रिमंत्री शिष्टमंडळ किंवा कॅबिनेट मिशन, अल्टरनेट अशी नावं देण्याची आयोगाची पद्धत आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. तर त्यांनी 16 मार्च 1946 डेट लक्षात ठेवा, 1946. तर इथं 1934, 1940 आणि 1946 त्या सगळ्या डेट ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आता इथं कॅबिनेट मिशनची शिफारस म्हणजेच कोण, हे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.B. अलेक्झांडर यांच्या शिफारसीनुसार तयार केलेल्या योजनेअन्वये नोव्हेंबर 1946 मध्ये भारताच्या घटना समितीची रचना करण्यात आली. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन येतो की भारताच्या घटना समितीची रचना डॅश डॅशच्या शिफारशीनुसार करण्यात आली. कधी करण्यात आली? 1946 मध्ये नोव्हेंबर मध्ये कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार. ठीक आहे. घटना समितीची एकूण सदस्य संख्या किती असणार होती? 389. या 389 चं विभाजन 296, त्याच्यानंतर ब्रिटिश व्याप्त भारताचे प्रतिनिधित्व आणि 93 संस्थानिक. ठीक आहे. ही कॉमन आहे, सगळ्यांना माहिती, सगळेजण शिकवतात. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये काय होतं, ब्रिटिश व्याप्त भारतातील प्रांतांनी घटना समितीवर निवडून द्यायच्या 296 जागांसाठीच्या निवडणुका पार पाडल्या. ओके. काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, तर लीगला 73 जागा मिळाल्या. बघा, काँग्रेसला किती मिळाल्या? 208. लीगला किती मिळाल्या? 73. आणि वर नमूद केल्याप्रमाणे 93 सदस्य संस्थानांचे प्रतिनिधित्व करणार होते. पण काय झालं, संस्थानांनी घटना समिती बाहेर राहायचं ठरवल्यामुळं इथं ज्या 93 जागा होत्या त्या भरल्या गेल्या नाहीत. हे कॉमन मुद्दे आहेत. इव्हन एक्झाम मध्ये जास्त विचारत पण नाहीत, पण आपल्याला काही स्किप करायचं नाही. त्याच्यानंतर बघा, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत झाला? 18 जुलै 1947. आपल्याला 1947 माहित असतं, पण 18 जुलै पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. घटना तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उद्गार पण विचारले जातात बघा. राजेंद्र प्रसाद काय म्हणतात, घटना तितकीच चांगली असते जितकी ती राबवणारे लोक. किती सुंदर सेंटेन्स बोललेले आहेत आणि हे शेवटी खरंच आहे बघा. घटना कितीही चांगली असून बरोबर फायदा नाहीये. राबवणारे लोक कसे पाहिजे? चांगले पाहिजे. भारताच्या घटना समितीचं पहिलं अधिवेशन कधी झालं? 1946 दिल्लीला. याच्यावरती प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन होता. किती सदस्य उपस्थित होते? 207. असलं आयोग विचारत नाही. आता तुम्हाला अधिवेशनाशी रिलेटेड तिथे काय डिसिजन झाले, इतर अधिवेशन असतील याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे हंगामी अध्यक्ष, ऑलरेडी क्वेश्चन विचारला, राज्यसेवा 2017, सच्चिदानंद सिन्हा. आणि डेट फोकस करा, 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद म्हणून
अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. ठीक आहे, ओके. टेम्पररी आणि परमनंट. 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून तर एस.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ओके. सर बी.एन. राव यांनी घटना समितीचे सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. आता बी.एन. राव यांच्यावरती पण ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालेला आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. आता काय विचारतील तुम्हाला, या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये काय होतं ते तुम्हाला विचारतील. ठीक आहे. आणि या ठरावाद्वारे भारतीय घटनेची मूलभूत तत्वे आणि भारतीय घटनेची संरचना याचं दिग्दर्शन केलं गेलं. ओके. आणि हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे हा मंजूर कधी झाला, 22 जानेवारी 1947. याच डेट वरती फोकस करायला पाहिजे, कारण का एरर टाकले जातात 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. सुरुवातीस संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीपासून अलिप्त होते. देशाची फाळणी प्रस्तावित करणारी 3 जून 1947 ची माउंटबॅटन योजना मान्य केली गेल्यानंतर काय झालं, हे संस्थानांचे प्रतिनिधी सहभागी झाले. म्हणजे संस्थानांचे प्रतिनिधी सहभागी होण्यासाठी माउंटबॅटन योजना इथं तुम्हाला पार्श्वभूमी शिकावी लागेल. बरोबर. मुस्लिम लीगच्या भारतीय प्रदेशातील प्रतिनिधींनीही घटना समितीमध्ये प्रवेश केला. लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. कोणाकोणाचा समावेश होता घटना समितीमध्ये. 47च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समितीस सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. लक्षात घ्या, घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. आता ती आपल्यासाठी हवी तशी घटना तयार करू शकणार होती. ब्रिटिश संसदेने भारतासाठी संमत केलेला कोणताही कायदा रद्द करण्यास किंवा कायद्यात सुधारणा बदल घडवून आणण्यास घटना समिती सक्षम होती. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा. 1947च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताच्या घटना समितीस आता भारताच्या विधिमंडळाचा सुद्धा दर्जा प्राप्त झाला होता. आणि हे तुम्हाला ऑलरेडी विचारले. समिती एकाच वेळी घटना समिती आणि राज्यघटना तयार करणार होती, तर दुसऱ्या बाजूला विधिमंडळ म्हणून देशासाठी कायदे पण करणार होती. लक्षात घ्या. दुसरं अधिवेशन, पहिलं तर आपल्या लक्षात राहतं, दुसरं 20 जानेवारी 47 ला सुरू झालं. खूप महत्वाचे मुद्दे आहेत राज्यसभेला, तर क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. 22 जुलै 1947 घटना समितीने भारतीय राष्ट्रध्वजाची रचना संमत केली. बघा, याच्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे. इथं तुम्हाला राष्ट्रध्वजाची रचना, पाठीमागं तुम्ही राज्यसभेचे पेपर बघा, मेन्सचे सुद्धा पेपर क्वेश्चन आले. आता इथं बघा, जेव्हा राष्ट्रध्वजाची रचना संमत केली, दरम्यानच्याच काळामध्ये देशाची फाळणी झाली. पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, आसाम मधला सिलेट जिल्हा, फोकस करा. कधी कधी हे सगळे नाव आहेत ना, आयोग विचारू शकतं. पाकिस्तानात गेले. ठीक आहे. मग आता पाकिस्तानात गेल्यावर इथले जे प्रतिनिधी होते ना, ते आपोआप त्यांचं प्रतिनिधित्व संपुष्टात आलं आणि मग त्याच्यामुळे काय होणार, घटना समितीच्या प्रतिनिधींची संख्या कमी होणार. 389 किती झाली, 299 झाली. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा. 29 ऑगस्ट 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीची रचना केली अध्यक्षतेखाली. बरोबर. 26 नोव्हेंबर 1949 काय झालं, घटना स्वीकृत संमत झाली. 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. घटना अंमलात कधी आणली, हे सगळे मुद्दे विचारले जातात. भारतीय राज्यघटनेतील संघराज्य शासन पद्धती, राज्यपालपदाची तरतूद, लोकसेवा आयोग, न्याय व्यवस्था याच्या संदर्भातील तरतुदी, भारत सरकार कायदा 1935 वरती आधारित विचारलं जातं तुम्हाला. कोणत्या तरतुदी कोणत्या घटनेमधून घेतलेल्या आहेत, कशावरती आधारित आहेत. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ, नेक्स्ट पॉइंट आपण घेऊया. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे रवींद्रनाथ टागोरांचे जनगण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. आणि हे गीत सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनामध्ये कधी गायलं, 27 डिसेंबर 1911. ठीक आहे. 5 कडव्यांचं आहे. पहिलं कडवं, जे पहिलं कडवं आहे ना, ते राष्ट्रगीत म्हणून गायलं जातं. बाकी तुम्हाला काही विचारणार नाहीत. आनंदमठ कादंबरी वगैरे असलं काहीच विचारत नाहीत. काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल एखादा मुद्दा विचारला जाऊ शकतो. घटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस तुम्हाला शब्दामध्ये पण लिहून दिलं जाऊ शकतं किंवा फिगर्स मध्ये पण देऊ शकतात. या कालावधीत घटना समितीची एकूण 11 अधिवेशने पार पडली. ठीक आहे. भारताच्या घटना समितीत सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, रेणुका रे या महिला नेत्यांचा समावेश होता. ओके, क्लिअर.
भारताच्या घटना समितीमध्ये कोणाचा समावेश होता? महिला सभासदांबद्दल, महिला सदस्यांबद्दल आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो, कारण का महिलांबद्दल क्वेश्चन जे विचारण्याची संख्या आहे आयोगाची जास्त आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढचा मुद्दा बघा. भारतीय घटनेच्या सरनाम्यावरून असं दिसून येतं की भारतीय जनता ही सार्वभौम आहे. तिने स्वतःसाठी राज्यघटना तयार केली. ठीक आहे, तर सार्वभौम, समाजवाद, गणराज्य ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला क्लिअर पाहिजेत, कारण का आयोग सध्या कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारते, लक्षात घ्या, आणि या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. प्रिएम्बल घटनेचा सरनामा म्हणजे घटनेची उद्देशपत्रिका, आणि याचा अन्वयार्थ तुम्हाला इथं दिलेला आहे. लक्षात घ्या, जनता सार्वभौम आहे, स्वतःसाठी राज्यघटना तयार केली, भारत स्वतंत्र सार्वभौम आहे, प्रजासत्ताक लोकतंत्र आहे, निधर्मी आहे, धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी एकच, धर्मातीत हा पण शब्द वापरला जातो, सहिष्णू पण हा पण शब्द वापरला जातो. ओके, समाजवाद भारताचं उद्दिष्ट आहे. घटनेने सगळ्या भारतीयांना सामाजिक, आर्थिक, राजकीय 3 न्याय मिळण्याची ग्वाही दिली आहे. स्वातंत्र्य कशाचं दिलंय? विचारांचं, उच्चार, श्रद्धा, धर्म, उपासना. समान दर्जा, समान संधी, राष्ट्रीय एकता, एकात्मता, व्यक्तींची प्रतिष्ठा, बंधुतेचा पुरस्कार, या कंटेंट वरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा, कोणत्याही घटनात्मक कायद्याच्या सरनाम्यातून तो कायदा तयार करणाऱ्यांचे किंवा घटनाकर्त्यांचे काय होतं? उद्दिष्ट स्पष्ट होतं. ओके, सरनामा प्रस्तावनेच्या स्वरूपाचा असतो, त्यातील तत्व मार्गदर्शक स्वरूपाचे असतात, लक्षात ठेवा. आता इथे समाजवाद शब्द कधी टाकला? 42वी दुरुस्ती. ठीक आहे, कधीपर्यंत घटना समितीने देशाची संसद म्हणून कार्य केलं? राज्यसभेला हे सेंटेन्स विचारलं होतं 14 ऑगस्ट 1947 पासून. ठीक आहे, इथे जर आपण बघितलं, समानतेची ग्वाही दिलेली आहे. कशाच्या समानतेची? न्याय असेल, विचार, श्रद्धा, धर्म, उपासना पद्धती यांच्या समानतेची ग्वाही. ठीक आहे, संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था क्वेश्चन विचारला याच्यावरती पण तुम्हाला, इंग्लंडच्या घटनेवर. कोणत्या घटनेवर? इंग्लंडच्या. ठीक आहे, निवडणूक प्रक्रिया इंग्लंडच्याच घटनेवरती आहे. पुनरावलोकनाची कल्पना, अमेरिका घटना, फिल इन द ब्लँक्स, जोड्या लावा, 3 लाइनर 4 लाइनर, सगळीकडे हे विचारलं जाऊ शकतं. अमेरिका, कॅनडा यांच्या घटनांचा अभ्यास करून भारताचं संघ राज्यात्मक स्वरूप ठरवले. बघा, भारताचं संघ राज्यात्मक स्वरूप अमेरिका, कॅनडा. घटनेतील मार्गदर्शक तत्वांची कल्पना आयरिश घटनेवरनं उचलली आहे. राष्ट्रपतींचा दर्जा, अधिकार, इंग्लंडचा राजा आणि फ्रान्सचा अध्यक्ष. हे दिसताना खूप सोपं दिसतं, पण जर तुम्ही मल्टिपल टाइम रिव्हिजन नाही केल्या तर इथं अवघड होतं. ठीक आहे, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा आणि फ्रान्सच्या जनतेने मिळवलेली स्वातंत्र्याची सनद यांच्यावर मूलभूत हक्कांची कल्पना आधारित आहे. ओके, घटना दुरुस्तीची पद्धत, दक्षिण आफ्रिका, राष्ट्रपतींचे आणीबाणीतील अधिकार, जर्मनी, वायनर प्रजासत्ताक. घटना आपली कॉम्प्लिकेटेड आहे, कलमांची संख्या 467 प्लस आहे, परिशिष्ट आहेत 12, प्रकरण आहेत 25, सुरुवातीला 25 नव्हते, लक्षात ठेवा. जर राज्यघटनांचा विचार केला तर फ्लेक्झिबल पण आहे, म्हणजे घटना दुरुस्तीची प्रक्रिया लवचिक आहे, हे आपल्या घटनेचं मेन वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट मुद्दा बघा. भारतीय संघराज्य हे अमेरिकेप्रमाणे पूर्णार्थाने संघराज्य नसून ते निम संघराज्य आहे. सेंटेन्स विचारलं जातं, बरोबर आहे का? बरोबर आहे. ब्रिटनमधील घटनातज्ञ केसी विवर यांनी हे भारतीय संघराज्याचं वर्णन केले. विचारलं जातं तुम्हाला. 1895 मध्ये टिळकांच्या प्रेरणेने तयार करण्यात आलेल्या स्वराज्याच्या संधीमध्ये भारतासाठी जी घटना संकल्पनी होती त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, खाजगी मालमत्ता स्वातंत्र्य, न्यायालयीन समता या मूलभूत नागरी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता. हा मुद्दा अजूनपर्यंत आयोगाने विचारला नाही. स्वराज्याची सनद वगैरे. अॅनी बेझंट यांनी तयार केलेल्या योजनेमध्ये मूलभूत हक्कासंबंधी तरतुदी होत्या, आणि ही योजना आयर्लंडच्या 21 मधील घटनेतील तरतुदीवर आधारित होती. ठीक आहे, 28 नेहरू, मोतीलाल नेहरू अहवाल जो होता, नेहरू अहवाल, जनतेला मूलभूत हक्क मिळावे अशी मागणी केली होती. म्हणजे तुम्हाला आपल्या घटनेमध्ये जे मूलभूत हक्क आहेत तर याचा पूर्वी कुठे संबंध होता का?
हे थोडंसं इथं माहित पाहिजे. सप्रू समितीवरती क्वेश्चन आला होता 1945. सप्रू समितीने मूलभूत हक्कांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. 1946 कॅबिनेट मिशन हक्कासंदर्भात उपसमिती, आचार्य जे.बी. कृपलानी याच्याबद्दल पण क्वेश्चन आला होता. उपसमिती तात्पुरता अहवाल 23 एप्रिल 1947 दिलेला आपला इथं दिसून येतो. तर याच्यावरती क्वेश्चन डेफिनेटली येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, ओके. एकच मिनिट थांबा. चला पुढचा मुद्दा बघा. जगातील कोणत्याही देशाच्या घटनेपेक्षा भारताची घटना अधिक सविस्तरपणे मूलभूत हक्क विशद करते. बरोबर, लक्षात ठेवा. कार्यकारी मंडळ, संसद, न्यायसंस्था ही भारतीय संघराज्याची महत्त्वाची अंग आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो. बरोबर, कलम 79 राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, संसदेमध्ये समावेश. न्याय संस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इतम दुय्यम न्यायालय. ठीक आहे, हे क्वेश्चन विचारले जातात. राष्ट्रपती घटनाप्रमुख आहेत, तरी त्यांना स्वतःच्या मर्जीनुसार काम करता येतं का? नाही, पंतप्रधानांचा सल्ला महत्वाचा. आर्टिकल 54 राष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही गृहातील निवडून आलेले म्हणजे इलेक्टेड सदस्य आणि विधानसभेमधील निवडून आलेले सदस्य यांच्याकडून होते. इथं नॉमिनेटेडचा रोल आहे का? नाही. राष्ट्रपती सैन्याच्या तीनही दलाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. नेक्स्ट मुद्दा बघा. ज्या नेत्याला लोकसभेतील बहुसंख्य सभासदांचा पाठिंबा असतो अशा नेत्याची राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात. सोपा मुद्दा आहे, सगळ्यांना माहित असतो. ठीक आहे, पण कसं आहे, फक्त आपल्याला रिव्हिजन करायची. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, भारताचे अटॉर्नी जनरल, त्याच्यानंतर ऑडिटर जनरल असतील, कॅग, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, ठीक आहे, संघ लोकसेवा आयोग, अर्थ समिती, मुख्य निवडणूक आयुक्त इत्यादींच्या नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत. ठीक आहे, ओके. क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खालीलपैकी कोणाकोणाच्या नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत? असा साधा सिंपल क्वेश्चन तुम्हाला आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. 55 नंबरचा क्वेश्चन बघा. 55 नंबरचा पॉइंट आहे, जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसतं, एखादी कृती करणं अतिशय आवश्यक असतं अशी राष्ट्रपतींची खात्री पटते, त्यावेळी राष्ट्रपती अध्यादेश किंवा वटहुकूम काढू शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पॉइंट बघा. आता इथं जर आपण बघितलं वटहुकूम आणि अध्यादेश या शब्दांवरती क्वेश्चन आलेले आहेत. आता इथं बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वटहुकूम म्हणजे काय हे माहित पाहिजे. ठीक आहे, वटहुकूम म्हणजे काय हे माहित पाहिजे. एखादे धनविधेयक संसदेपुढे मांडायचे असल्यास राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जर घटना दुरुस्ती विधेयक मांडायचं असेल तर लागते का? जर घटना दुरुस्ती विधेयक मांडायचं असेल तर लागते का? नाही लागत. बरोबर, नाही लागत. तर हे आपल्याला इथं अशा प्रकारची इन्फॉर्मेशन माहित पाहिजे. लोकसभा, राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचे अधिकार कोणाला आहेत? राष्ट्रपतीला आहेत. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. एकच मिनिट थांबा. नेक्स्ट बघा. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती दोन्ही पदांची मुदत किती असते? 5 वर्ष असते. ठीक आहे, ओके. किती वर्ष असते? 5 वर्ष असते. लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा बघा. राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा आहे.
स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये कुणाकडे देतील? उपराष्ट्रपतींकडे देतील, बरोबर. उपराष्ट्रपतींना द्यायचंय, कोणाकडे देतील? राष्ट्रपतींकडे देतील, बरोबर. 61 नंबरचा क्वेश्चन बघा, पॉइंट बघा. राज्यघटना आर्टिकल 74(1) व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या 74(1) वरती क्वेश्चन विचारलाय. तर 74(1) प्रमाणे राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची रचना केली. दोन शब्द आहेत, मदत करणे आणि सल्ला देणे. ठीक आहे, याला पकडून सुद्धा आयोग एरर टाकतो, लक्षात ठेवा. मंत्रिमंडळातील जो मंत्री संसदेचा सभासद नसतो त्या 6 महिन्याच्या आत संसदेवर निवडून यावं लागतं. ओके. संसदेचे कनिष्ठ सभागृह असं म्हणतात. लोकसभेला काय म्हणतात? संसदेचं कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट बघा मुद्दा. 22 जुलै 1947 घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. मे 1949 घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत. या डेट वरती क्वेश्चन असतात. ओके, कशावरती? डेट वरती. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगान. 24 जानेवारी 1950 घटना समितीने राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिलं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? व्यवस्थित तिथं लक्षात ठेवायच्या. डेट मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, तिथंच आपले मार्क जातात. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 550 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. किती? जास्तीत जास्त 550. ओके. राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे 530 सदस्य, संघ राज्य प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे 20 सदस्य, अशी 550 सदस्यांची विभागणी आहे. आता ही 550 सदस्यांची विभागणी तुम्हाला विचारली जाते का? विचारली जाते, लक्षात घ्या. ठीक आहे. तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021 नुसार तुम्हाला लोकसभेची सदस्य संख्या दिली आहे. आता ज्या रिसेंटमध्ये निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांवरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये महिला किती आहेत वगैरे सगळं विचारलं जातं. ओके. स्पेसिफिक महाराष्ट्र पण विचारला जातो. 48 सदस्यामध्ये 8 महिला आहेत महाराष्ट्रातील. ओके. लोकसभा राज्यसभा संयुक्त सभेचं अध्यक्षपद लोकसभेचा अध्यक्ष भूषवतो. आणीबाणी जारी आहे. संसद लोकसभेची मुदत किती वाढवू शकतो? जास्तीत जास्त 1 वर्ष, बरोबर. लोकसभेचे सदस्य एकाचे अध्यक्ष म्हणून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. वरिष्ठ सभागृह राज्यसभा घटक राज्यांच्या विधानसभांनी निवडून दिलेले जास्तीत जास्त 238 सभासद. विचारलाय क्वेश्चन. साहित्य, शास्त्र, कला याच्यावरती पण क्वेश्चन विचारलाय. 12 सभासद, टोटल 250 सभासद. कधीही विसर्जित होत नाही, कायम क्वेश्चन विचारलेले आहेत. फक्त रिव्हिजन करणं आपलं काम आहे. ओके. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात? 1/3. नवीन विद्यार्थी रिव्हिजन आणि परफेक्शन असल्यामुळं आयोगाने 1/3, 1/2, 1/4 असे ऑप्शन दिले की कन्फ्युजन होतं. तर इथं कार्यकाळ 6 वर्ष असतो, लक्षात ठेवा. आर्टिकल 368 घटना दुरुस्ती करायची आहे तर ती लोकसभेबरोबरच राज्यसभेत सुद्धा 2/3 बहुमतानं संमत होणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. आर्टिकल पण लक्षात ठेवा, 2/3 पण लक्षात ठेवा. SC मध्ये सरन्यायाधीशांसह किती न्यायाधीश आहेत? 34. अपडेटेड डाटा लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करायचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन भत्ते कमी करता येत नाहीत, हे आपण पाठीमागं बघितलंय. 60 देशांचा अभ्यास केला, 114 दिवस विचार विनिमय केला. GK म्हणून माहिती असू द्या. SC मधील न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश निवृत्त झालेत किंवा राजीनामा दिलाय तर भारतामध्ये, ऑल ओव्हर भारतामध्ये कोणत्याही न्यायालयात आणि अधिकाऱ्यांसमोर त्यांना वकिली करता येत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना, राज्यपालांना नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, संबंधित राज्याचे राज्यपाल, संबंधित न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती काय करतात? नेमणुका करतात. ठीक आहे. किती उच्च न्यायालय कार्यरत आहेत? 2019 ला कार्यरत झालेलं कुठलं किंवा लिस्ट असतील त्याची सिक्वेन्स लावा वगैरे असे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात.
उच्च न्यायालयाचा कालावधी 62 वर्ष, सर्वोच्च न्यायालय 65 वर्ष. ठीक आहे. इथं पण जर बघितलं आपण राज्याच्या संचित निधीमधून दिले जातात. इथं जर बघितलं हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत, निवृत्ती झाली आहे. फक्त SC मध्ये किंवा त्यांनी ज्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं नाही तिथं वकिली करता येते. SC सारखे इतर रूल्स रेग्युलेशन नाहीत. ठीक आहे. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. बघा, घटना कलम 168 अनुसार घटक राज्यांच्या कायदेमंडळात त्या राज्याचे राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद यांचा समावेश असतो. विचारलं जातं तुम्हाला घटक राज्याच्या कायदेमंडळामध्ये कोणाचा समावेश असतो, कोणत्या कलमानुसार? राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. ठीक आहे. घटक राज्यात विधान परिषद असावी किंवा नसावी हे ठरवण्याचे किंवा वेगळ्या भाषेत विधान परिषद निर्माण करण्याचे, बरखास्त करण्याचे अधिकार घटनेच्या आर्टिकल 169 नुसार त्या घटक राज्याला आहेत. लक्षात ठेवा बरं का, इथं तुम्हाला आर्टिकल 169 विचारलं जाऊ शकतं. विधान परिषदेची निर्मिती किंवा लेटेस्ट मध्ये जर कुठली विधान परिषद बनत असेल, बरखास्त होत असेल, तर हे सगळे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि वारंवार त्याची रिव्हिजन करणं हे आपलं काम आहे. ठीक आहे. घटनेच्या कलम 168 अन्वये देशामध्ये बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, UP, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 6 राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळे आहेत. ओके, आता हे विचारत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे फार जुनं झालं आता हे कंटेंट, जस्ट इथे तुम्ही रिवाइज करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे परगमनास गुन्हा ठरवणारे भारतीय दंडविधानातील कलम 497. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे IPC, CRPC आम्हाला कशाला विचारतील? आयोगाला काय वाटेल ते आयोग विचारतो. लक्षात घ्या, आयोगाला वाटलं आपण मेन्सचा सिलेबस विचारतो आयोग. त्याच्यामुळे तुम्ही इथं थोडंसं केअरफुली राहावा. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. तर इथं बघा 14, 15, 21 चा भंग करणारे जर असल्यास SC घटनाबाह्य किंवा रद्दबातल ठरवलेला आहे. ठीक आहे. क्लिअर. 497. पण हे रेअर आहे, जास्त काही तुम्हाला असं विचारलं जात नाही. पुढचा मुद्दा आपण बघूया. घटक राज्यांच्या विधानसभेमध्ये कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500, कंबाईनला 1 मार्काला क्वेश्चन, कार्यकाळ 5 वर्ष, कमीत कमी 40, विधान परिषद विधानसभेच्या 1/3 सगळं विचारलेलं आहे, रिपीट होऊ शकतं. विधान परिषद स्थायी असते, विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. राज्यपालांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. राज्यपालांना द्यायचा राजीनामा कोणाकडे देतील? राष्ट्रपतीकडे. ज्यांच्या मागे विधानसभेत बहुमत आहे अशा नेत्याची मुख्यमंत्रीपदी नेमणूक, त्यांच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची नेमणूक. त्याच्यानंतर तुम्हाला घटनेचा सर्वाधिक भाग हा 1935च्या कायद्यावरून घेतलेला आहे, हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये हॅबियस काप, मॅन्डामस, को वॉरंटो, सर्शिओरी, प्रोहिबिशन हे आदेश तुम्हाला, याला मराठीमध्ये काय म्हणतात, प्रतिषेध म्हणतात वगैरे, जोड्यालावामध्ये विचारलं जातं. याचे अर्थ विचारले जातात. 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन विचारला जातो. सगळ्या बाजूनी तुम्ही याची तयारी करून ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर कशाशी रिलेटेड आहेत? घटनात्मक दाद मागण्याच्या हक्काशी रिलेटेड आहेत. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. राष्ट्रपतींना माहिती देण्याचं कर्तव्य 78 मध्ये कलम 368 घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. कलम 123 वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. एखादं विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभेच्या अध्यक्षांना आहे. 7व्या परिशिष्टातील 3ही सूचीमध्ये दिलेल्या विषयांव्यतिरिक्त उर्वरित विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण.
राज्य लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, त्यांचे अध्यक्ष, सगळं काही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एक्स्ट्रा कंटेंट जे आपल्या पुस्तकाच्या बॅक साईडला असतं तिथून तुम्हाला त्यांचा सिक्वेन्स सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. बाकी नीलम संजीव रेड्डी यांच्याबद्दल अजिबात क्वेश्चन विचारला जाणार नाही, अपेक्षा पण करू नका, जुनं कंटेंट आहे. ठीक आहे. तर इथं आपली वन लाइनरची जी ही एक सिरीज होती ही इथं संपत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय राहतो आपला आर्थिक आणि सामाजिक विकास, अर्थशास्त्र म्हणतो आपण ज्याला. तर त्याचे सेशन आपण काही अपलोड करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचे कमेंट्स मिळत नाहीयेत मला, तर तुम्हाला मी रिक्वेस्ट करते, जेवढे विद्यार्थी प्रामाणिकपणे लेक्चर बघतात, ज्यांना माझे लेक्चर्स आवडतात, एक फीडबॅक द्या. फीडबॅकची खूप जास्त गरज असते एखाद्या एज्युकेटरला, लक्षात ठेवा. तर तुमचे जितके जास्त फीडबॅक येतील तितके तुम्हाला चांगले लेक्चर इथं प्रोव्हाइड केले जातील. तर बऱ्याच दिवसातून मी पहिल्यांदा तुम्हाला रिक्वेस्ट करते की फीडबॅक द्या, आणि जर काही इम्प्रूव्हमेंट सुचवायची असेल तर तुम्ही सुचवू शकता. व्हॉइसचा थोडा प्रॉब्लेम आहे, तो मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.